नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात दुर्गा सप्तशती पारायण 2024मध्ये आपण या नवरात्रीमध्ये करायचं आहे आणि ते कसे करावे, त्याचे नियम काय आहेत आणि हे केल्यामुळे आपल्याला काय फळ मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून सर्व महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। त्याचप्रमाणे जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर प्रचंड सकारात्मक ऊर्जेने भरलेला हा ग्रंथ म्हणजेच दुर्गा सप्तशती पारायण ग्रंथ आणि या ग्रंथाचे नवरात्रीमध्ये आपण जर पारायण केले तर मात्र आपल्या आयुष्यातल्या अडचणी नावाला सुद्धा राहणार नाहीत, कारण या ग्रंथाचे पारायण करणारी व्यक्तीच मुळात खूप भाग्यवान समजली जाते आणि तिच्यावरती देवी आईचा प्रचंड आशीर्वाद असतो। त्यामुळे प्रत्येकाने नवरात्रीमध्ये एकदा तरी या ग्रंथाचे पारायण करणे अतिशय महत्त्वाचे आहे, अतिशय शुभ मानले जाते आणि हे पारायण केल्यामुळे आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही। देवी आई प्रत्येक वेळेला चमत्कार दाखवत असते, आपल्या भक्तांना प्रत्येक वेळेला संकटातून बाहेर काढत असते आणि तिचा अनुभव हा अतिशय विलक्षण असतो, तो पारायण केलेल्या व्यक्तीलाच कळतो। कारण दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ करणे म्हणजेच देवीची स्तुती करणे, तिचे स्तवन करणे आणि जो भक्त हे पाठ करेल किंवा हे पारायण पूर्ण करेल त्या भक्तांच्या भोवती देवीची कृपा सदैव असते, तिचे वलय, तिचे सुरक्षा कवच आपल्या भोवती निर्माण होत असते आणि आपल्याला प्रत्येक संकटातून, वाईट दुष्टशक्तीपासून आपल्याला देवी आई बाहेर काढत असते। कोणतेही अनिष्ट आपल्यासोबत घडत नाही आणि आपल्यावर तिची कृपा सदैव असते। त्यामुळे ही व्यक्ती खूप भाग्यवान समजली जाते आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्यामुळे पुण्यफळसुद्धा आपल्याला मिळत असते। त्याचप्रमाणे नवचंडी देवीची आराधना केल्याचे पुण्यफळ आपल्याला दुर्गा सप्तशती पारायण केल्यामुळे मिळत असते। त्यामुळे आवर्जून प्रत्येकाने नवरात्रीमध्ये एकदा तरी याचे पारायण करावे आणि आपल्या देवीची आराधना करावी, जेणेकरून आपल्या आयुष्यातल्या सर्व काही अडचणी दूर होतील आणि आपल्या समस्या सुटतील आणि देवी आईचे कृपाछत्र आपल्यावरती राहील। तर पाठ कसे वाचावे याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया। तर या ग्रंथामध्ये एकूण 1 ते 13 अध्याय दिलेले आहेत आणि हे अध्याय आपल्याला जर आपण एका बैठकीत बसून वाचले तर आपला 1 पाठ होणार आहे। तर अशा पद्धतीने आपण 9 पाठ, 3 पाठ किंवा 7 पाठ किंवा 11 पाठ अशा पद्धतीने आपण कितीही पाठ करू शकता तुमच्या इच्छेनुसार किंवा तुमच्या वेळेनुसार, याबद्दल कोणतेही बंधन नाही आहे। पण नवरात्रीमध्ये एक तरी पाठ करावा, कारण प्रत्येकालाच वेळ मिळतो असं नाही आहे, परंतु आपल्याला जर मनामध्ये इच्छा असेल आणि आईची कृपा आपल्याला प्राप्त करायची असेल तर 1 पाठ जरूर करावा, जेणेकरून आई आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करेल आणि आपल्या इच्छासुद्धा पूर्ण होतील। तर या पाठाला आपण नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवसापासून सुरुवात करू शकतो। जर तुम्हाला एक अध्याय वाचायचा असेल फक्त, तर तुम्ही 9 दिवस 9 अध्यायसुद्धा पठण करू शकता। त्याचप्रमाणे 1 पाठ करायचा असेल तर एका दिवसामध्ये एका बैठकीत बसून एकच पाठ करू शकता, 1 ते 13 अध्याय वाचून। त्याआधी जे काही नियम आहेत ते सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात इथे सांगणारच आहे। पण आपल्याला जर 3 पाठ करायचे असतील किंवा 7 पाठ करायचे असतील तर आपल्याला 3 दिवसांमध्ये किती पाठ वाचायचे आहेत हे तुमच्यावरती अवलंबून असणार आहे। तर हे पाठ करण्यासाठी आपल्याला काही नियम पाळायचे आहेत। त्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ अंघोळ वगैरे झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वात आधी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर आपल्याला आपल्या घरातल्या देवांची जी काही पूजा असते पहाटे उठूनच आपल्याला सकाळी लवकर करायचं आहे। जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही त्यानंतर सुद्धा उठून केलं तरी चालेल, परंतु आपल्याला सकाळी लवकर का उठून करायचं आहे त्याचं एक कारण असं आहे की आपण सकाळी लवकर उठलेलो असतो, त्यावेळेला आपण जी काही सेवा करतो ती आपल्या देवांपर्यंत लवकर पोहोचते आणि त्याचा प्रतिसाद म्हणून आपल्याला त्याचं पुण्यफळ मिळत असतं। म्हणून सकाळी लवकर केलेल्या सेवा या अतिशय सिद्ध होत असतात। त्यामुळे आपल्याला सकाळी लवकर उठून या सेवा करायच्या आहेत आणि या ग्रंथाचे पारायण करण्यापूर्वी आपल्याला जेवण करून झाल्यानंतर आपल्याला हे करायचं नाही आहे, म्हणजेच रिकाम्या पोटी आपल्याला या ग्रंथाचे पारायण करायचे आहे। म्हणूनच सकाळची पहाटेची वेळ अतिशय योग्य आहे या ग्रंथाचे पठण करण्यासाठी। त्याचप्रमाणे आपण या ग्रंथाचे पठण करण्यापूर्वी
आपल्याला एक कलश स्थापना करायची आहे, म्हणजेच आपल्याला देवी आईची स्थापना इथे करून झाल्यानंतरच आपल्याला या ग्रंथाचे पठण करायचे आहे। त्यासाठी आपल्याला एक चौरंगावरती देवपूजा वगैरे झाल्यानंतर एक चौरंग घ्यायचा आहे, त्यावरती आपल्याला लाल कपडा अंथरायचा आहे आणि त्यावरती आपल्याला एक कलश घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून आणि त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला देवी आईचा कलश एका तांदळाच्या राशीवरती स्थापन करायचा आहे। त्यावरती आपल्याला एक नारळ आणि आंब्याची पाने 5 किंवा 7 याप्रमाणे आपण तिथे लावू शकतो। आंब्याची पाने नसतील तर तुम्ही विड्याची पाने पण घेऊ शकता आणि इथे आपण कलश स्थापना करू शकतो। आणि कलशामध्ये आपण जे काही पाणी घेतलेले आहे त्या पाण्यामध्ये सुद्धा हळदी कुंकू, अखंड अक्षता, फुले, त्याचप्रमाणे एखादं नाणं असेल तर ते सुद्धा आपण त्या कलशामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला पाने लावून घ्यायचे आहेत आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे। नारळाला सुद्धा आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आईचं प्रतीक म्हणून आपण तिथे स्थापना करत आहोत, तर आपल्याला हळदी कुंकू हे अवश्य लावायचे आहे। अक्षता, फुले, आपल्याकडे वेणी असेल तर वेणीसुद्धा या दिवशी वापरायची आहे। त्याचप्रमाणे कलशाला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू आणि एखादं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। हळदी कुंकू आणि स्वस्तिक चिन्ह काढले तरी चालेल आणि स्वस्तिक चिन्हाच्या दोन्ही बाजूला 2-2 उभ्या रेषा ओढायच्या आहेत आणि अशा पद्धतीने कलश स्थापना करून घ्यायची आहे। त्यापूर्वी आपल्याला एक सुपारी म्हणून गणपती बाप्पांची स्थापना सुद्धा त्या पाटावरती करायची आहे आणि गणपती बाप्पांची सर्वात आधी हळदी कुंकू, अक्षता, फुले आणि दुर्वा असतील तर दुर्वा घालून आपल्याला त्यांची विधिवत पूजा करायची आहे। त्यांचा सुद्धा आपण मान सन्मान तेवढाच करायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्याकडे काही फळे असतील किंवा काही प्रसाद असेल साखरेचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य म्हणून आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे आणि आपल्याला जर शक्य असेल तर पाटाच्या भोवती छोटीशी रांगोळीसुद्धा काढून घ्यायची आहे। आणि अशा पद्धतीने एवढीच आहे साधी सोपी मांडणी आणि ही मांडणी झाल्यानंतरच आपल्याला पठणाला सुरुवात करायची आहे। आता पठणाला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला बऱ्याच काही गोष्टी आहेत त्यासुद्धा आपल्याला अगोदर करायच्या आहेत, त्या आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते। तर ग्रंथामध्ये दिल्याप्रमाणे सर्वात आधी आपल्याला अवतरणिका पठण करायचे आहे। त्यानंतर मंगलाचरण, श्री दुर्गा स्तोत्र, नामस्तोत्रम, दिव्य कवचम, अर्गला स्तोत्रम आणि त्यानंतर अथ किलकम स्तोत्रम। त्याचप्रमाणे स्त्री सुक्तम वाचायला विसरायचं नाहीये आणि हे सर्व पठण झाल्यानंतर आपल्याला अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे। 1 ते 13 अध्याय जर शक्य झाले तर तुम्ही एकाच बैठकीत बसून 1 ते 13 अध्याय वाचायचे आहेत, परंतु अध्याय वाचताना इकडे तिकडे अजिबात बघायचं नाहीये। एकाग्रतेने जेवढे आपण अध्याय वाचणार आहोत त्या पद्धतीने आपल्याला देवी आईची कृपा प्राप्त होणार असते आणि आपण जर मन भरकडत असेल, आपलं इकडे तिकडे आपण पाहत असेल किंवा कोणाशी बोलत असेल तर मात्र आपल्याला त्याचं फळ मिळायला वेळ लागेल किंवा किंचितही मिळणार नाही। आता तुम्ही जर पहिल्या दिवशी 1 ते 5 किंवा 1 ते 3 अध्याय वाचणार असाल तर आपल्याला या सर्व गोष्टी पहिल्यांदा पठण करायच्या आहेत, त्यानंतर 1 ते 3 अध्याय वाचायला सुरुवात करायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी आपण जर दुसरा चौथा अध्याय सुरुवात करणार असू तर त्यावेळेला सुद्धा आपल्याला हे सर्व वाचणे आवश्यक आहे आणि हे वाचणे कंपल्सरी आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे पाठ पूर्ण करायचे आहेत। तुमच्या इच्छेनुसार आणि वेळेनुसार कितीही पाठ तुम्ही नवरात्रीमध्ये करू शकता, त्यानंतर सुद्धा केले तरीही चालणार आहे। आता आपण यासाठी नियम काय आहेत ते थोडक्यात पाहूयात। यासाठी सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे ब्रह्मचर्याचे पालन, हे आपण केलेच पाहिजे। त्याच पद्धतीने मांसाहार करणे कटाक्षाने टाळावे। घरातील इतरांना सुद्धा मांसाहार देणे वर्ज्य आहे आणि आपण सुद्धा खायचं नाहीये। त्याच पद्धतीने आपल्याला जर उपवास करणे शक्य असेल तर मनापासून उपवास करावा आणि उपवास करणे शक्य नसेल तर दोन्ही टाईम साधं सात्विक जेवण खाऊन तुम्ही हे पारायण पूर्ण केले तरीही चालणार आहे। या काळामध्ये इतरांची निंदा नालस्ती किंवा कुणाचा अपमान आपल्याकडून होणार नाही याची काळजी मात्र घ्यायची आहे। त्याच पद्धतीने परान्न घ्यायचं नाही आहे, आपल्या घरात शिजवलेले अन्न आपण खायचं आहे। त्याच पद्धतीने आपण देवी आईची अतिशय मनापासून प्रार्थना करायची आहे आणि ही सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे। यासाठी आपण संकल्प केला तरीही चालेल। आपल्या कोणत्या तरी मोठ्या अडचणीसाठी आपण जर हे पारायण करत असेल तर आपण संकल्प करावा आणि पारायणाला सुरुवात करावी। अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने साधी सोपी मांडणी करून अतिशय मनापासून आपण जर हे पारायण केले ना तर मात्र आपल्याला देवी आईचा कृपा आशीर्वाद मिळत असतो। घरामध्ये कशाचीही आपल्याला कमी पडणार नाही। त्याच पद्धतीने आपली कोणतीही कामे असतील ते मार्गी लागतील
आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि भरभराट होईल, म्हणून आपल्याला हे पारायण अतिशय श्रद्धेने करायचे आहे। तर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।